50 बसा की हो काका, बसा की हो, जाऊया की. मी सकाळी दादरहून 6:46 ची इंटरसिटी गाडी पकडून लोणावळ्याला चाललो आहे. गाडी फुल होती, आम्हाला बसायला काही भेटलं नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी अजिंक्य तुमचं स्वागत करतोय फक्त फिर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या मी आलोय लोणावळा येथे. आम्ही इथून जाणार आहे एकविरा देवीलाच्या दर्शनासाठी. तर इथून पुढे मी तुम्हाला जी संपूर्ण जर्नी आहे ती दाखवणार आहे, तो माझ्यासोबत राहा. लोणावळा रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला समोरच हे रिक्षा स्टँड दिसेल. इथून तुम्हाला आई एकविरीला जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा भेटून जातील. समोरील दिसणारं हे मंदिर हे एकविरा आईचं पायथा मंदिर आहे. आतमध्ये सुंदर अशी एकविरी मातेची मूर्ती आहे. इथूनच दर्शन घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. ही आहे पहिली पायरी. इथूनच आपल्याला वरती जाण्यासाठी सुरुवात करायची आहे दर्शनासाठी. थोडस वरती चालून गेल्यानंतर संपूर्ण शहराचा सुंदर असा व्ह्यू दिसतो. माझा एक मित्र तर अनवाणी चालला आहे दर्शनासाठी. अनिकेत, पुढच्या वर्षी आहे ना? फायनली आम्ही सर्व पायऱ्या चढून वरती आलो. हा आहे सुंदर असा देवीचा मंदिराचा व्ह्यू. बाजूलाच तुम्हाला केव्स दिसतील. जस्ट आमचं दर्शन झालंय. समोरून आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर पडतोय. इथे आतमध्ये एकविरा आईचं मंदिर आहे. बाहेर पडल्यानंतर तुम्ही इथे नारळ फोडू शकता, देवीचे हार किंवा वेणी इथे तुम्ही ठेवू शकता.
आम्ही एकविरा मातेचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. तर आम्ही आलो होतो लोणावळ्याला. तर सध्या आमचं एकविरा माऊलीचं दर्शन झालं आहे. पण लोकल आम्हाला जायचं होतं अॅडव्होकेट हलवाईच्या दर्शनासाठी, पण लोकल बंद झालेत. त्यामुळे आम्ही चाललो खोपोलीला. आता ड्रायव्हर चेंज झालाय. हो ड्रायव्हर साहेब 50 किती किती साहेब कुठे झाला 50 इकडे हो भाऊ बसा की नको तोंडला दाखवायचं. हो बसा की हो काका बसा की हो जाऊया की. लोणावळा स्टेशनवरून आम्ही गाडी चेंज करून खोपोलीसाठी आता निघालो आहोत. मोबाईल हात घे तुला कोणतरी येऊन गाजरी घेऊन जाईल. नमस्कार मित्रांनो, आम्ही थोड्या वेळापूर्वी एकविरा आईचं दर्शन घेऊन निघालो. तिकडून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा लगभग 11-11:15 झालेले. तर आम्ही असा प्लॅन केला होता की मे बी आम्ही दगडूशेठ हलवाई मंदिराला दर्शनाला जाऊ पुण्याला तिथून. पण लोकल्स सगळ्या बंद होत्या, त्यामुळे आम्ही अचानक आमचा प्लॅन चेंज झाला. मग आम्ही तिथून निघालो लोणावळ्यासाठी. एकविरा आईच्या इथून लोणावळ्यावरून आम्ही तिथून डायरेक्ट खोपोलीला आलो. खोपोलीवरून आता सध्या आम्ही जे माझ्या मागे मंदिर बघताय ते आहे खोपोलीचं गगनगिरी जो गगनगिरी महाराजांचा जो मठ आहे त्या मठामध्ये आम्ही सध्या दर्शनाला आलो. इथं आम्ही दर्शन घेतलंय. आमच्या प्लॅनमध्ये जरासुद्धा नव्हतं की आम्ही इथे येऊ म्हणून, पण इथे आम्ही आलो, आम्ही दर्शन घेतलं आणि दुपारच्या लगभग आमचे 3 वाजले. 3 वाजायच्या आत दिवसभरात आमचे 2 प्लॅन झालेले आहेत. आता आम्ही इथून निघतोय मुंबईसाठी. तर खोपोलीवरून आता आम्ही जातोय खोपोली स्टेशनला. तिकडून आम्ही CST गाडी पकडू, तिकडून आम्ही रिटर्न जाऊ. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गगनगिरी महाराज मठातील वातावरण एकदम शांत आणि आध्यात्मिक आहे. इथे तुम्हाला नक्की प्रसन्न वाटेल. ब्लॉगमध्ये आपण आई एकविरा देवीचं मंदिर आणि गगनगिरी महाराज मठ कव्हर केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंडमध्ये शेअर करा. धन्यवाद.